आज आपण बेसन पीठ, तांदूळ हे काहीही न वापरता हिरवे मूग वापरून अतिशय पौष्टिक आणि त्याहून हलका-फुलका आणि खायला तर त्याहून टेस्टी असा ढोकळा बनवणार आहोत. बनायला तर अतिशय सोपा आणि घरच्याच सामानामध्ये तयार होणारी. चला तर मग बनवूया. नमस्कार, मी प्रज्ञाच मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. अशाच छान छान रेसिपीसाठी प्रज्ञाच मेजवानीला जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू सर्वात नका. पहिल्यांदा आपल्याला मूग घ्यायचे आहेत. असे अख्खे मूग घ्यायचे. त्याला आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. तर सर्वात पहिला आपण मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये मूग घालणार आहे. जर तुमच्या मुगाला मोड आली नाही तरी चालेल. आणि तसंच लसूण घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे, पाव कप दही घेतलेले आहे घालायची आणि 1 चम्मच जिरं घेतलेला आहे ते घालायचं आणि पाणी न टाकता आपल्याला बारीकसर वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला थोडंसं बारीकसर वाटायचंय. जास्त बारीक नाही वाटलं जाणार, थोडंसं रवाळसर वाटलं जाणार. हे आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तसंच त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी रवा घेऊन त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपण मिक्स करून एक 10 ते 15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे. तोपर्यंत आपल्याला कढई घ्यायची आहे किंवा पाणी टाकून अशी जाळी ठेवून गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. झाकण लावायला विसरू नका. खोलगट पातेला घेतलेला आहे, त्याला चांगलं असं चारी बाजूनी सगळीकडून तेल लावून घेणार आहे. जर तुमच्याकडे खोलगट ताट असेल तुम्ही खोलगट ताटात सुद्धा केलात तरी चालेल. म्हणजे आपण बॅटर आपण रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं, अखंड पॅकेट इनो घ्यायचा आहे. इनो घालून त्याच्यामध्ये थोडंसं अलगद पाणी टाकून लगेच मिक्स करून घ्यायचं आहे. पटापट टाइम न घालवता एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला जे आपण पातेला तयार केलं होतं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. ह्याला रेस्ट करण्यासाठी बिलकुल सुद्धा टाइम द्यायचा नाही. हे असं एकसारखं लेवल केल्यानंतर ह्याच्यावरती मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल आवडत तर नाही टाकलात तरी चालेल. आता आपली जी कढई तापायला ठेवली होती त्याचं आपण झाकण काढूया आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला टोप अलगद ठेवायचं आहे. बिलकुल सुद्धा वाकडं तिकडं नाही करायचंय. जर वाकडं झालं तर त्याप्रमाणेच ढोकळा निघेल. तर व्यवस्थित ठेवून हलक्या हाताने ठेवायचंय, ताट झाकायचंय आणि करेक्टली 25 मिनिटं आपल्याला बारीक ते मीडियम गॅसवरती आपल्याला ढोकळा चांगला शिजून द्यायचा आहे. 25 मिनिटं झालेली आहे. आपण ताट काढूया आणि शिजलाय का नाही ते बघणार आहोत. चाकूच्या सहाय्याने आपण चाकू आतमध्ये घालणार आहोत आणि बघणार आहोत आपला ढोकळा परफेक्ट शिजलाय की नाही. चाकू हा असा बाहेर निघाला, जरा सुद्धा बॅटर लागलेलं नाहीये, तर आपला ढोकळा एकदम व्यवस्थित झालेला आहे. आता याला गार करून घेऊया. लगेच कापलात की ढोकळा व्यवस्थित कापला जाणार नाही, त्याच्यामुळे आपण ह्याला आता गार करून घेऊया. गार झाल्यानंतरच आपल्याला ह्याला कट करून घेऊया. अशा प्रकारे ज्या आकाराने तुम्हाला ढोकळा कट करायचा आहे त्या आकाराने तुम्ही ढोकळा कट करून घ्या. आणि त्याच्याच नंतर आपण जो तडका घेतला होता, तडका तयार केला होता, तो तडका आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया. तडक्यामध्ये मी चांगलं तेल गरम करून घेतलेलं आहे. 2 ते 3 चम्मच तेल गरम केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये 1 चम्मच मोहरी घातलेली आहे, 1 चम्मच जिरं घातलेलं आहे, तसंच 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहे. चांगलं तडतडून दिल्याच्या नंतर न ढोकळ्याच्या वरती एक एक सोडून घेणार आहे. पूर्ण तडका सगळ्या ढोकळ्याला आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत. हा मुगाचा ढोकळा आहे ना, तुम्ही फोडणी नाही घातलात तरी खाल्लात तरी चालेल, अप्रतिम लागतो. की असंच नाही की तुम्ही ह्याला फोडणी द्या मगच खाल्ला जाईल, असा सुद्धा टेस्टी लागतो, काहीही फरक पडत नाही. तरी पण आपण एक फोडणी दिलेलीच आहे. अशा प्रकारे आपला मुगाचा ढोकळा तयार झालेला आहे. अतिशय पौष्टिक, पाहू शकता एकदम मस्त झटकीपट खूप टेस्टी असा ढोकळा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल वरती. थँक्यू सो मच.